नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे बेधडक। राहुल गांधी यांच्या जीवाला नेमका धोका कोणापासून? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पत्रकारांसोबत संवाद साधत असतानाची दृश्य जर का नीट पाहिली तर राहुल गांधी यांच्या कपाळावर आणि डोक्यावर तब्बल 7 वेळेला लेझर सदृश्य प्रकाश दिसला। ही दृश्य पाहून काँग्रेसच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली। एखाद्या स्नायपर गननं तर राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला नाही ना, अशी शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आणि अशा प्रकारची भीती व्यक्त करणारं पत्र काँग्रेसनं गृह मंत्रालयाला लिहिलं आहे। या पत्रावर अहमद पटेल, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला या 3 नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आजपर्यंत गांधी घराण्यातल्या दोघांनी म्हणजे इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी यांच्या ज्या प्रकारच्या हत्या झाल्या त्या पाहता गांधी घराण्यातल्या आणखीन एका व्यक्तीला एवढा मोठा धोका नाही ना, आणि तो सुद्धा निवडणुकांच्या दरम्यान ज्या वेळेला थेट लोकांशी खूप मोठ्या प्रमाणात अशा नेत्यांचा संपर्क येत असतो। त्यामुळे राहुल गांधी यांच्याबद्दल काँग्रेसला वाटणारी ही भीती खरंच अगदीच अयोग्य आहे किंवा निवडणुकांच्या याच्यात आणखीन एक टीका करण्याचा मुद्दा आहे, इतक्या दुर्लक्षून चालणार नाही। त्यामुळे खरंच हा प्रश्न आहे, राहुल गांधी यांना धोका नेमका कोणापासून? आणि जो गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे त्या संदर्भात गृह मंत्रालयाला सुद्धा पत्र लिहिलं आहे। तेव्हा काय नेमका याच्या संदर्भातची वस्तुस्थिती आहे, आपण एक रिपोर्ट पाहूयात। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पत्रकारांच्या सोबत संवाद साधत असतानाची ही दृश्य पहा। राहुल गांधींच्या कपाळावर तब्बल 7 वेळेला लेझर सदृश्य प्रकाश दिसला। ही दृश्य पाहून काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली। स्नायपर गननं राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली। अशा प्रकारचं पत्रच काँग्रेसनं केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलं आहे। या पत्रावर अहमद पटेल, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला या 3 नेत्यांच्या सह्या आहेत। या घडलेल्या प्रकारामुळे गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। गांधी कुटुंबानं आणि देशानं यापूर्वी 2 मोठे आघात सहन केलेत। 31 ऑक्टोबर 1984 ला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांकडून हत्या करण्यात आली। गुप्तचर यंत्रणांनी इंदिरा गांधी यांना त्यांचे सुरक्षा रक्षक बदलण्याची सूचना केली होती, पण इंदिरा गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। अखेर ज्याची भीती व्यक्त करण्यात आली होती तेच घडलं। पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांची दिवसाढवळ्या हत्या झाली। 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली। राजीव गांधी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तामिळनाडूत गेले होते। श्री पेरेंबदूर इथे सुरक्षेची सर्व चक्र तोडून लिट्टेनं त्यांची हत्या घडवली। मानवी बॉम्बचा वापर करून लिट्टेनं हे हत्याकांड घडवलं। राजीव गांधी यांच्या हत्येसाठी आलेल्या महिलेनं आधी राजीव गांधी यांना चंदनाचा हार घातला आणि त्यानंतर त्यांच्या पाया पडण्यासाठी ही महिला खालती वाकली। तोच मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानं देशाचे माजी पंतप्रधान आपल्यापासून हिरावले गेले। देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आणि नेत्याचा प्राण महत्त्वाचा आहे। कोणाच्याही सुरक्षेविषयी संशय किंवा शंका असेल तर ती दूर करायलाच हवी। त्यातही राहुल गांधी यांच्या सुरक्षेबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचं तातडीनं उत्तर मिळणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भारत कुमार राऊत सर स्टुडिओमध्ये, संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आपल्यासोबत आहेत, दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते भाई जगताप आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला आपण भाईंच्याकडे जाऊयात। भाई, ज्या पद्धतीची दृश्य आपण सगळ्यांनी संपूर्ण देशानं पाहिलेत आणि जी भीती काँग्रेसला वाटते, काय मागणी कराल तुम्ही केंद्र सरकारकडे? मिलिंद जी, असं आहे की अतिशय धक्कादायक, शॉकिंग म्हणजे जे काही दृश्य तुम्ही पाहिली, आम्ही पाहिली आणि सर्व देशाने पाहिली, आणि
एकंदरीत आपण ज्याचा उल्लेख केलात आणि जे जगभरामध्ये माहिती आहे की गांधी फॅमिलीच्या बाबतीमध्ये जे काय घडलेलं आहे आतापर्यंत, एक पंतप्रधान स्वतः त्या पंतप्रधान ह्या पदावर असताना त्यांची हत्या झाली आणि एक पंतप्रधान पायउतार झाल्यावर त्यांची हत्या झाली, ही आपल्या समोर वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून गांधी फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच एकंदरीत त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये, त्यांच्या इतर सर्व गोष्टी बाबतीमध्ये एक्स्ट्रा प्रिकॉशन ज्याला म्हणतो, अधिकची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्या पोटी त्या एका चिंतेपोटी ह्या सगळ्या गोष्टी यांनी काँग्रेस पक्षाने, आमच्या 3 नेत्यांनी आपल्या सहीनिशी केंद्रीय जे गृह मंत्रालय आहे त्यांना ते लिहिलेलं आहे. इथे एक गोष्ट आणखीन मला मिलिंद मला सांगावीशी वाटेल ती अशी की UP-मध्ये विशेषतः तिथे योगी आदित्यनाथांचं ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि पेरिफेरल सिक्युरिटी ज्याला म्हणतो आपण, ते काम ऍक्च्युली याचं असतं, राज्य शासनाचं असतं, कुठल्याही नेत्याचं ज्यांना या अशा पद्धतीचं संरक्षण ज्यांना आहे, ब्लॅक कॅट कमांडो असेल, बाकीचं सगळं असेल, तर त्यांना ही प्रत्येक राज्याची जबाबदारीच राहते. दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं, माझा जराही असा कुठेही माझा उंगली निर्देश करण्याचा अजिबात माझा हेतू नाही, परंतु ही गोष्ट खरोखरच अतिशय गंभीर आहे आणि या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. यापूर्वी सुद्धा आपण असे धक्के आपल्याला मिळालेले आहेत आणि देशातला कुठलाही नेता, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही पंथाचा असो, त्याचा जीव ह्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि तो तितकाच आपल्याला त्याची संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, काम आहे. आणि त्या माध्यमातून जर आपण बघितलं तर ते ज्याला आपण स्नॅपर गन म्हणतो, ज्याच्यामध्ये एक अशा प्रकारचे रेज असतात, किरण असतात, ते किरण म्हणजे ते वेध घेण्यासाठी, एखादं जर टार्गेट असेल त्याला वेध घेण्यासाठी ती याची किरणं असतात, हे आपण सगळे पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट खूपच गंभीर आहे. यासाठी नाही की आम्ही काही भीती व्यक्त करतोय असा त्याच्यातला अर्थ नाही, होय, पण आम्ही भीती व्यक्त करतोच आहोत की ज्या पद्धतीने जे काय आम्ही पाहिलं ते अतिशय गंभीर आणि अतिशय चिंता करण्याजोगं आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. बर, आपण थोडेसे दिल्लीला जाऊयात. दिल्लीला अशोक वानखेडे यांच्याकरता की एकतर दिल्लीच्या वर्तुळातून अशोक वानखेडे हे अनेकदा राहुल गांधी यांना भेटलेले सुद्धा आहेत. मुळात राहुल गांधी यांना जी सुरक्षा देण्यात आलेली आहे ती SPG प्रकारची, म्हणजे ज्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता आहे, तशाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था ही राहुल गांधी यांच्याकरता सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि जो गांधी कुटुंबाला धोका आहे, ज्याचा उल्लेख आता भाईंनी केला होता, त्याच पद्धतीची ही सुरक्षा व्यवस्था आहे. अशोकजी, काय वाटतं तुम्हाला, कुठेतरी सुरक्षेमध्ये एखादी चूक राहिली मोठी? हां, मला वाटतं कुठेतरी चूक राहिली सुरक्षेची. आणि जसं भाई जगताप म्हणतात तसं ते कुठल्याही एका पॉलिटिकल पार्टीला त्याच्यात दोषी धरता येत नाही, पण हे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. जेव्हा हाय सिक्युरिटीचे VIPs आपल्या राज्यात येतात तेव्हा ते राज्य प्रशासनाची जबाबदारी असते की ती सिक्युरिटी त्यांना कंटिन्यू ठेवायची. पण यात सर्वात मोठा जो प्रश्न आहे, थोडं जर आपण पाठीमागे जरी गेलो तरी मी खुशवंत सिंग दिल्लीत असताना मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी बराचसं नेहरूंसोबत आपला वास्तव्य त्यांचं होतं, तेव्हा ते सांगायचे की महात्मा गांधीच्या हत्येनंतर नेहरूंची सिक्युरिटीसुद्धा थोडीशी हे केली होती, पण नेहरूंना सवय होती ती सारखी लोकांमध्ये जाऊन बोलायची, त्यामुळे कित्येक वेळा सिक्युरिटीना ते फार अडचणीचं जायचं. राजीव गांधींना मी पंतप्रधान असताना पाहिलं, त्यानंतर जेव्हा ते लीडर ऑफ म्हणजे विरोधी पक्षात जेव्हा ते आले त्यानंतर त्यांचा जो एक वेगळा राजीव गांधी आम्हाला पाहायला मिळाला की जे लोकांत जाऊन मिसळायचे. मला आठवतं की आंबेडकर जयंतीला जेव्हा ते महूला गेले श्रद्धांजली द्यायला, त्यावेळेला आम्ही पूर्ण टीम घेऊन व्हिडिओची, त्यावेळेला व्हिडिओ मॅगझिन्स असायचे
आणि व्हिडिओ टीम घेऊन जेव्हा त्यांच्यासोबत गेलो तेव्हा मी त्यांना पाहिलं की हजारो लाखो लोकांच्या त्या गर्दीत तो जीपवर उभे राहून ते असे लोकांसोबत फोटो काय काढायचे, लोकांमध्ये वाकून त्यांचे हार काय स्वीकारायचे. तर अशा वेळेला सेक्युरिटीला हा फार त्रासदायक होऊन जातं की ज्याला आपण सेक्युरिटी देतो तो नेता किती बाहेर येतो आणि म्हणजे त्या सेक्युरिटीच्या सर्कलच्या बाहेर किती जातो. राहुल गांधी पण आता मागच्या एका दीड वर्षापासून त्यांच्यात जो फार मोठा बदल झाला की ते आता लोकांना जाऊन भेटायला लागले. म्हणजे ते पत्रकारांना बोलतात, लोकांना बोलतात, पार्लमेंटमधून आल्यावर बाहेर बोलतात किंवा एका रेस्टॉरंटमध्ये जर गेले तर तिथं 4 लोक असले तर त्यांच्या टेबलवर जाऊन बोलतात. आणि आज सुद्धा जेव्हा त्यांच्या याच्यावर आपण जे हे पाहिलं म्हणजे ते एक लेझरचं ते हे दिसतं आपल्याला पॉइंटर्स, त्यावेळेला सुद्धा ते सेक्युरिटी होती. असं नाही की त्यांना एक कॉर्डन असतं त्यांना ते पूर्ण घेरून, पण ते सगळ्यांना बाहेर सारून ते पत्रकारांशी बोलायला गेले आणि फार त्यांचा तो जर शॉट पाहिला आपण तर त्यांना कसलीही भीती नाही, या भीती न बाळगता ते बोलत होते. परंतु शेवटी सेक्युरिटीचा हा प्रश्न येतो की किती त्या नेत्याला आपण आवर किती घालायचा. आणि जर तो आवर आपण जास्त घालू म्हणजे त्यांना जास्त रिस्ट्रिक्ट केलं तर ते लोकांपासून दूर होतात. हे असे बरेचसे प्रश्न आहेत. परंतु राहुल गांधीला धोका मी असंच म्हणत नाही की कोणा पार्टीचा असेल. आर्म्स लॉबीज या जगात खूप मोठमोठ्या काम करतायत, त्यात असू शकतात. पाकिस्तानला आपल्या इकडे इलेक्शन चाललंय. आता इम्रान खाननी जे एक स्टेटमेंट दिलं की मोदी यायला हवा वापस कारण ते चांगले आमचे संबंध चांगले आहेत, ते एक खोचट वक्तव्य होतं. असेच काहीतरी प्रकार ते घातापाताची इथे सुद्धा झालं. जे शांत प्रकारे जी निवडणुका चालल्या आहेत, एवढं मोठं निवडणुकीचं पर्व चाललं, त्याच्यात कोणाचा तरी विघ्न आणण्याचा अशा प्रकारचा हेतू असू शकतो. बरोबर. हा भाई बोला. मिलिंद बोला. मला फक्त अशोकराव वानखेडेंच्या मताशी मी पूर्णतः सहमत. आपण सगळे सहमत राहू, कारण शेवटी काय होतंय की या देशातला कुठलाही नेता जेव्हा लोकनेता असतो, लोकांमध्ये जातो, त्यावेळेला त्याला हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. आणि आपण अगदी वाजपेयींपासून अडवाणींपासून आपण त्यांच्या रथयात्रेपासून आपण जर उदाहरणं घेतली तर अशी शेकडो उदाहरणं आपल्याला अगदी गांधी नेहरूंपासून वल्लभभाई पटेलांपासून अशी सगळीच उदाहरणं आपल्याला देता येतील. त्या काळामध्ये अर्थात इतकी वाईट परिस्थिती नव्हती. आता मात्र ती परिस्थिती बदलली. फक्त त्यांच्या एक मत जे आहे अशोकरावांनी वानखेडे म्हणाले त्या मताशी फक्त मी पूर्णतः सहमत नाही. मी 2012 मध्ये मिलिंद आपल्याला सुद्धा माहित असेल, मी 18 महिने राहुलजींबरोबर युपी मध्ये काम केलं. आणि मी जवळजवळ 4 दिवस युपीत असायचो, 3 दिवस मुंबईत असायचो, महाराष्ट्रात असायचो. आणि त्याही वेळेला मी स्वतः त्यांच्या जवळजवळ 42 सभा त्या काळामध्ये आम्ही केल्या. पण त्यावेळेपासून ते ज्याला म्हणतो ना काही माणसांच्या त्या रक्तातच असतं. त्याही वेळेला तरुणांना तिथे सभा संपली की ते अगदी तरुणांमध्ये जाणार, त्या लोकांमध्ये जाणार, त्या महिलांमध्ये जाणार, त्या आदिवासींमध्ये जाणार. ही अगदी तेव्हापासूनच सुरू होतं. ठीक आहे, म्हणजे ते नवीन नाहीये, ते नव्यानं गेल्या काही काळातलं नाहीये असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर. शिवरायजी, तुम्ही कसं पाहता? हा विषय अतिशय गंभीर आहे. देशाच्या इतक्या मोठ्या म्हणजे लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर विरोधी पक्षनेता आणि पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर एका पक्षाचा प्रमुख, याच्या सिक्युरिटीमध्ये एवढी मोठी चूक. माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला. असं आहे की जे काही प्रकरण समोर आलेलं आहे ते प्रकरण खरोखर गंभीर आहे. आणि भाई जगताप असतील, वानखेडे जी असतील, या दोघांनी पण मांडलेले जे मुद्दे आहेत की एका मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या जीविताला धोका जर होणार असेल तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये, राजकीय मतभेद आहेत, आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढतो, कोण्याही पक्षाचा नेता संपवून राजकारण होत नसतं. याच्यावर आपण सगळेजण जे भारतीय लोकशाही मानणारे लोक आहोत, आपला अशा प्रकारच्या हिंसेवर कोणाचाही विश्वास नाही. त्याच्यामुळे राहुलजींच्या जीवाला जर धोका असेल तर तो धोका व्हावा अशी मानसिकता मला वाटत नाही की कोणा विरोधी पक्षाची देखील असू शकते. आणि ही पण गोष्ट खरी आहे की स्वर्गीय इंदिराजी, स्वर्गीय राजीवजी यांना आपण गमावलं, याचं दुःख आजही भारताला आहे, भारतातल्या सगळ्या नागरिकांना आहे. आणि राहुलजींच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर काल त्या स्नायपरचा लाईट दिसला, तो नेमका खरंच काय होता? आता असं आहे की तिथे योगीजींचं सरकार आहे आणि म्हणून आपण लगेच एक तो लाईट, ते लेझरचे किरण दिसल्याबरोबर
आपण हे म्हणायला लागलो की त्याच्या सुरक्षेची काळजी नाही घेतल्या गेली, हे नाही घेतलं गेलं. ज्यावेळी म्हणजे याच्यापूर्वी अशा घटना या देशामध्ये झाल्या तर सरकाराच्या बाहेर जाऊन, सरकार कोणाचं आहे आणि काय याच्या बाहेर जाऊन कटकारस्थानं रचली जात असतात याची कल्पना आपल्याला देखील आहे. आणि ती सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात देखील अशा गोष्टी घडत असतात. त्या घडू नये, त्या दुर्दैवी आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे, याही विषयाशी मी सहमत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सुरक्षेमध्ये काही कचुराई आहे का, तर नाही आहे. जर असती तर आतापर्यंत काँग्रेसने लिखित स्वरूपामध्ये वारंवार तक्रार केली असती की त्यांना सुरक्षा दिली जात नाही, त्यांची काळजी घेतली जात नाही. मला असं वाटतं की सुरक्षेमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली, पण त्यातही जर हा असा मनसुबा, मी अगदी कुठल्याही विरोधाच्या किंवा द्वेषाच्या भावनेतून बोलत नाही आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्हाला असं वाटतं की इतकं हो, मला एक वाक्य फक्त पूर्ण करू द्या. बोला. की त्यातही ते जर गंभीर म्हणजे त्याची तपासणी केल्यानंतर, त्याचा तपास केल्यानंतर जीविताला धोक्याच्या उद्देशाने जर ते असेल तर अत्यंत कठोर कारवाई केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, यावरून पुन्हा त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याच नव्हे तर अन्य नेत्यांच्या दिल्या पाहिजे. या बाबतीमध्ये मला निश्चित माहिती आहे की या देशाचे गृहमंत्री त्या दिशेने निश्चित विचार करतील असं मला आपल्या शिवराजी सांगावंसं वाटतं. निश्चितपणे. शिवराजी, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. संदीपजी, तुम्ही कसं पाहता याकडे? किती गंभीर आहे ही गोष्ट? निश्चितच खूप गंभीर गोष्ट आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की काही दिवसांपर्यंत राहुल गांधी यांच्याबद्दल काही मंडळींकडून म्हणजे त्यांची थोडीशी रेवडी उडवणं, टिंगल करणं असं केलं जात होतं. तिथपासून त्यांचा प्रवास हा आज आता त्यांच्या म्हणजे त्यांच्यापासून कुणाला तरी धोका वाटावा आणि म्हणून मग राहुल गांधींवरती कुणीतरी असं काही रोखून धरावं, लेझर गन किंवा काय जे तुम्ही म्हणता, तर इथपर्यंत त्यांचा जो हा प्रवास झालेला आहे, तर मला असं वाटतं ही खरोखरच खूप एक त्यांच्यातला मोठा बदल आहे. दुसरं असं आहे की याच उत्तर प्रदेशमध्ये परवाच्या दिवशी प्रियंका गांधी यांचा रोड शो सुरू असताना काही भलत्याच लोकांनी फटाके फोडल्याचाही एक प्रकार घडला होता. ते सुद्धा इथं मला नमूद करावं असं वाटतं. दुसरं असं आहे की आपण जसं आता इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उल्लेख केला, तर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींची हत्या जी आहे त्याचा संबंध हा म्हणजे पंजाबमधलं जे काही धुमस्ता पंजाब होता त्याच्याशी संबंधित आहे, किंवा श्रीलंकेमध्ये जे काही शांती सेना पाठवली वगैरे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही बाबी ह्या अनेक म्हणजे इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी वारंवार नमूद केलेल्या आहेत. त्या अशा की बांगलादेशची निर्मिती इंदिरा गांधींनी जेव्हा केली तेव्हा किसिंजर यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून असं त्यावेळेला सांगितलं होतं की हे तुम्ही योग्य करत नाही आहात, आणि त्यांचा विरोध त्यांनी धुडकावला होता. आपल्याला माहिती आहे की किसिंजर हे किती मोठे प्रभावी म्हणजे स्टेट्समन राहिलेले आहेत. त्याचबरोबर राजीव गांधींच्या काळामध्ये जेव्हा बोफोर्सचं प्रकरण सगळं गाजलं त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की स्वीडनमध्ये सुद्धा ऑलफ पामे नावाचे जे तिथूनचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांची सुद्धा अशीच चित्रपट बघून घरी जात असताना हत्या झाली होती, आणि त्यानंतरच राजीव गांधी यांची सुद्धा हत्या झालेली आहे. आणि हे सगळे जे आहेत, तसं आत्ता मगाशी मला वाटतं वानखेडे साहेबांनी उल्लेख केला त्याचा, की अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा प्रश्न ह्या अशा पद्धतीच्या राजकीय हत्या किंवा अशा हत्येचे कट याच्यामध्ये गुंतलेले असतात. आता गेले काही दिवस राहुल गांधी हे सातत्याने राफेलवरून आरोप करतायत, आणि राफेल मध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंध निश्चितच काही गुंतलेले आहेत. बरोबर. तर त्यामुळे हे सगळं करण्यामागे काही कुणा वेगळ्या बाहेरच्याही शक्तींचा काही हात आहे, शक्यता असू शकते. याचा सुद्धा मला असं वाटतं विचार व्हायला पाहिजे, गरज आहे. राऊत सर, एसपीजीची सुरक्षा व्यवस्था म्हणजे ही काही साधीसुधी सुरक्षा व्यवस्था नाही. म्हणजे केवळ युनिफॉर्ममधलेच नाही तर युनिफॉर्ममध्ये नसलेले अनेक गुप्तचर विभागातले अधिकारी सुद्धा एसपीजीच्या बरोबर पॅरलली अनेकदा काम करत असतात. आणि जेव्हा अशा मोठ्या राजकीय नेत्यांच्या मोठे रोड शो किंवा अशा सभा होत असतात तेव्हा सुद्धा आजूबाजूच्या परिसरावर वेगळ्या अर्थानं नजर ठेवली जाते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नेमकं कुठे चूक झाली असं वाटतं? कुठली बाब गंभीर आहे की ज्याच्यावर अधिक लक्ष घालण्याची गरज आहे? काँग्रेसचं जे पत्र आहे त्या पत्रावरनं हा मुद्दा आता अधिक मोठ्या प्रमाणात चर्चेला आलाय. मला असं वाटतं बरं का मिलिंद, की आपण जरा खूप आधीच आपण निष्कर्षापर्यंत येतोय की त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला.
अशा निष्कर्षाप्रत आपण येतोय. मला असं वाटतं ह्याच्यासाठी आपल्याला अधिक थोडं थांबून अधिक थोडे पुरावे गोळा करून त्यानंतर असे आरोप करणं गरजेचं आहे. याचं कारण राहुल गांधी हा साधासुद्धा नेता नव्हे, ते पंतप्रधान पदाचे सबळ दावेदार आहेत. असं असताना त्यांच्यावर त्यांच्या हत्येचा अशा तऱ्हेचा एक प्रयत्न होतो की त्यांच्या मस्तकावर लेझरचे किरण टाकण्या इतके जर जे कोणी मारेकरी असतील समजा तर ते जवळ पोचतात. ही अत्यंत गंभीर घटना आहे. मला तर हे सगळं बघत असताना मला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल द डे ऑफ जॅकॉल नावाचा जो चित्रपट आला होता, ज्याच्यामध्ये द गॉल या फ्रेंच अध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न झाला आणि पुढे ते मारले पण गेले. तर त्याची जी स्टोरी झाली होती तशा तऱ्हेची मला गोष्ट आठवते. हे योग्य नाही. मात्र त्यासाठी आपल्याला अनेक कोडी आधी सोडवायला पाहिजेत. एक तर म्हणजे हा जो काही लेझर रे त्यांच्यावर टाकण्यात आला हा नक्की कुठून टाकण्यात आला होता. एकंदर आपली यंत्रणा बघता आणि एकंदर शास्त्र बघता आपण तो जो रे होता, जो कुठला किरण त्यांच्या कानशिलावर आलेला होता, तो पाहिला तर तो नक्की कुठून आला होता याचा आपल्याला त्यांना नक्कीच गुप्तचर यंत्रणाला याचा निष्कर्ष काढता येईल. बरोबर. कुठल्या किती अंतरावरून आला होता हे सुद्धा समजू शकेल. तसं एकदा कळलं की त्याचा उद्देश काय होता, कुठलं शस्त्र त्यांनी वापरलं असण्याची शक्यता आहे, ह्या सगळ्याचा असा निष्कर्ष काढता येईल. पण ही झाली गोष्ट दुर्दैवी आहे. हा जर केवळ अपघात असेल आणि गैरसमजुतीमुळेच असं बोललं जात असेल तर ते ठीक आहे, पण नाहीतर हा अत्यंत गंभीर अपघात आहे. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो, गांधी कुटुंबियांवर त्यात इंदिराजी किंवा राजीवजी हे त्यांच्या हत्याच झाल्या, परंतु या हत्याच्या होण्याच्या आधीही त्यांच्यावर अशा हत्येचे प्रयत्न झाल्याचे आरोप झालेले आहेत. उदाहरणार्थ इंदिरा गांधी एकदा एका विमानाने कुठेतरी जायचं, मला सगळे संदर्भ मला नीट आठवत नाहीत, कदाचित भाई जास्त चांगलं सांगू शकतील. तेव्हा त्यांच्या मकालू नावाच्या विमानाचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता अशी बातमी होती. त्याप्रमाणे आपल्याला आठवत असेल एअर इंडियाच्या इंजिनियर्सना अटक झाली होती. नंतर त्यांचं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. तशीच एक घटना झाली होती, म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी यांची हत्याच झाली, परंतु ती होण्याच्या काही वर्ष आधी, 2-3 वर्ष आधी असेल, जेव्हा ते पंतप्रधान होते, ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांना जी सलामी गार्ड ऑफ ऑनर घेताना प्रयत्न त्यावेळी एका माणसाने बंदूक उचलली त्यांच्या दिशेने, अशी सुद्धा बातमी होती आणि ते टीव्हीवर सुद्धा दिसलं होतं. त्याचं पुढे काय झालं हे कुणालाच कळलं नाही. त्याच्या आधी एकदा मला ते प्रसंग मला स्मरत नाही आहे, परंतु राजीव गांधी कुठेतरी चालले होते एका समारंभामध्ये, त्यावेळी त्यांना मारण्यासाठी एक माणूस हा झाडावर चढून बसला होता आणि तो 3 दिवस त्या झाडावर बसलेला होता आणि तिकडेच तो राहत होता आणि तिकडून तो सगळ्याचा प्रयत्न करत होता. इतका की त्यांनी तिकडे वर त्याची निजण्याची व्यवस्था, त्याची टूथपेस्टची वगैरे व्यवस्था त्यांनी त्या झाडावर केलेली होती असं लक्षात आलं होतं. त्या माणसाचंही पुढे काय झालं, तो नक्की मारेकरी होता, संभाव्य मारेकरी होता की तो माथेफिरी होता हेही कळलं नाही. अशा तऱ्हेच्या गोष्टी ज्या गुलदस्त्यात राहतात ना, तसंच हे राहू नये अशी माझी इच्छा आहे. याचा छडा लावण्याचं काम आता सरकारचं आहे, पोलीस यंत्रणांचं आहे, गुप्तचर यंत्रणांचं आहे. आणि तोपर्यंत तसं काही होईपर्यंत कुठल्याही पद्धतीचे आरोप करण्यापासून आपण माध्यमांनी आणि राजकीय पक्षांनी स्वतःला रोखलं पाहिजे. निश्चितपणे. आणि राऊत सर, मी ही एक गोष्ट तुमच्या शंकेचं थोडंसं निरसन करण्याचा मी प्रयत्न एवढ्याच करतो की आपण थेट कुठल्याही प्रकारच्या नाही, एकूणच माध्यमं आतापर्यंत तरी निष्कर्षापर्यंत नाही आली, पण जी शंका अधिक वाढली किंवा जे प्रश्नचिन्ह थोडं मोठं झालं ते म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी जे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाला लिहिलं आणि त्यानंतर याच्या जेव्हा चौकशी सुरू झाली, याचा माग काढण्याचा जेव्हा प्रयत्न ज्या गांभीर्यानं सुरू झाला, आणि तो खरोखरच खचितच ही गंभीर गोष्ट आहे, त्यामुळे असं वाटायला लागलं की खरंच याच्यात काही गडबड नाही ना, का कोणीतरी काहीतरी खेळ करण्याचा प्रयत्न केला, त्या खेळात काहीतरी झालं का, कॅमेरे होते एवढे त्याचं काहीतरी झालं. पण ज्या पद्धतीने ही गोष्ट सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा घेतली, त्यामुळे याच्यात अधिक थोडी भीती व्यक्त करावी, अशा प्रकारची ही चिंता व्यक्त करावी, अशा प्रकारची ही गोष्ट आहे. भाई, तुम्हाला काहीतरी बोलायचं? माझं या चॅनल बद्दल किंवा उद्देशाबद्दल काही एकूणच माध्यम खरं म्हणजे हे ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी जर पत्र दिलं असेल, ते पत्र दिलं त्याबाबत त्यांनी गुप्तता बाळगण्याची ही त्यांची जबाबदारी होती. अशा गोष्टी चव्हाट्यावरून त्याची चौकशी होऊ शकत नाही. कदाचित जे कोणी संभाव्य मारेकरी होते आहेत ते ह्याच्यामुळे सावध होऊन ते पळून जाऊ शकतील किंवा ते पुरावे नष्ट करू शकतील. त्यासाठी एवढी कमीत कमी बौद्धिक प्रगल्भता ही आपल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा दाखवायला पाहिजे. बरं भाई,
नाही मिलिंद, एक तर ते हे होते कोणतरी आपले पार्टिसिपंट होते, ते म्हणाले की आम्ही काय आरोप केला, तर मी कसलाच आरोप केला नाही. मी हे मात्र नक्की म्हणालो की कुठल्याही राज्यामध्ये अशा एसपीजीच्या दर्जाच्या जे हे जातात, नेते जातात, त्यांची जबाबदारी, त्यांची ती पूर्णतः जबाबदारी ही तिथल्या राज्य शासनाची पेरिफेरलची असते, एवढं म्हणालो मी. आम्ही काय यांच्या आदित्यनाथांवर मी काही आरोप केले नाहीत आणि आरोप करण्याचं काही कारण सुद्धा नाही. अशोकजी, मी येतो तुमच्याकडे. इथे राऊत साहेब जे बोलले असं, राऊत साहेब जे बोलले असं आहे की मला हे समजतच नाही की आम्ही असं म्हटलंच नाही की बाबा असा प्रकार झालाय किंवा कोण त्यांचे मारेकरी आहेत, कोण काय. आम्ही म्हटलं की जो काय प्रकार समोर आलाय तो इतका गंभीर आणि इतका शॉकिंग आहे, याची पूर्णतः त्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्या सुरक्षेमध्ये जर कुठे त्रुटी असेल, ही त्रुटी आहे हे जाहीर झालेलंच आहे. त्यामुळे आम्ही जर त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांनी जर एखादं पत्र दिलं असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय असण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की या यंत्रणा, ज्या आपल्या गुप्तचर यंत्रणा असतील किंवा आपला इंटेलिजन्स असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये आम्हाला त्यांचीच कुठेतरी त्रुटी आहे ही गोष्ट आता याच्या समोर चालेल. त्यामुळे मीडियाने सुद्धा काही याला काय फार हे केलेलं आहे. मला एवढं आपल्याला सांगायचं आहे भाई, एक सेकंद पुढे काय बोलण्याचे भाई, एक सेकंद भाई, एकच सेकंद. त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत तुम्ही कसे पोहोचलात? नक्की हा बंदुकीचा हे होता का, नेम होता का, की आणखीन काही होतं हे आपल्याला अजून कळलेलं नाही. मला कळलेलं नाही. आपल्याला माहिती असेल जास्त तर तुम्ही सांगू शकता, परंतु काही कळलेलं नाही. तरी सुद्धा आपण थेट अशा तऱ्हेच्या निष्कर्षावर येणं आणि ह्याच्यात त्रुटी आहे हे नक्कीच झालेली अशा तऱ्हेची विधानं करणं, हे मला असं वाटतं की थोडं जास्त घाई केल्यासारखं होतंय. त्यामुळे आपण पोलिसांचा प्राथमिक अंदाज तरी होऊ द्या, प्राथमिक तपास होऊ द्या, मग आपण आपल्या काय बोलायचं बोलूया. यंत्रणाने सांगावं ना की याच्यामध्ये कसली त्रुटी नाही. त्यासाठी त्यांचं हे व्हायला पाहिजे ना. देशाच्या सांगावं की बाबा हे चला फ्लॅश होता, कॅमेराचा फ्लॅश होता किंवा आणखीन काय होता हे सांगावं ना. असं आहे ना की राऊत सर जे बोलतायत तेही काळजीपोटीच म्हणतायत. राऊत सरांच्या बोलण्याचा मगाचा मतितार्थ असा होता की जर का ती एवढी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, एवढी गंभीर गोष्ट आहे, तर त्याच्या चौकशीचं पत्र सुद्धा समोर यायला नको, एवढी गुप्तता बाळगायला पाहिजे होती. आणि खरं आहे, जेव्हा साधी एखादी चोरी आपल्या जवळपासची एखादी पकडली जाते आणि त्याचा बोभाटा होतो, तेव्हा चोरी करणारा त्याचा सतर्क होतो ना. तर अशा पद्धतीच्या सिक्युरिटीच्या याच्यातले लोक तर अधिक हुशार असतात, ते अधिक सतर्क होऊ शकतात. एवढे काळजीच्या पोटीचं ही सगळी चर्चा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण ब्रेकच्या नंतर जर का एसपीजी सारख्या सुरक्षा व्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने हे राजकीय नेते आता लोकांना सामोरे जात आहेत, मग राहुल गांधी असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अन्य राजकीय पक्षांचे सर्व महत्त्वाचे मोठे नेते असोत, त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे का, काय बंधनं याच्यात थोडीशी घातली पाहिजेत का, जेणेकरून दोघांनाही, म्हणजे माध्यमं असतील, राजकीय नेते असतील, सुरक्षा यंत्रणा असतील, या सगळ्यांनी काहीतरी स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजेत का. या उत्तर प्रदेशामध्ये पत्रकारांशी बोलत असताना राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर स्नॅपर गन सारखा एक पॉइंटर दिसला आणि तो थोडा नाही, बराच काळ दिसला आणि साधारण एकूण 7 वेळेला तो पाहिला गेला. अगदी बारकाईनं बोलायचं तर राहुल गांधी यांना खरं तर एसपीजी दर्जाची सुरक्षा आहे, म्हणजे जी सुरक्षा व्यवस्था पंतप्रधानांच्या करता आहे. मात्र तरीही जर का ही गोष्ट घडली असेल तर ती चिंताजनक बाब आहे आणि खरोखरच गंभीर आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी अशा प्रकारचं पत्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहीनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आलं आणि या विषयावर सध्या देशभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, चिंता व्यक्त केली जाते. ब्रेकवर जाण्यापूर्वी वानखेडे सर दिल्लीहून आपल्यासोबत आहेत, त्यांना काही मुद्दा मांडायचा होता. वानखेडे सर, खरं तर एसपीची जी सुरक्षा असते तर ती खूप वेगवेगळ्या लेव्हलची, वेगवेगळ्या कॅटेगरीतली सुरक्षा असते. तर त्यात म्हणजे अंतर, उंची, कोण किती माणसं असणार, किती जवळ येणार, किती अंतरावर येणार, याच्या सगळ्याची गणितं मांडलेली जातात. एसपीजी तेच त्यांचं काम असतं. अशा वेळेला सुद्धा जेव्हा अशी गडबड होते तेव्हा कसं पाहायचं याकडे? याला 2 अँगल्स आहेत. एक म्हणजे जेव्हा एसपीजीची सुरक्षा कोणाला असते त्यावेळेला त्या वेगवेगळ्या रिंग्स असतात सुरक्षेच्या. हो. आणि ज्या राज्यात ते जातात त्या राज्याचं काम फक्त लॉजिस्टिक सपोर्ट देण्याचं काम असतं.
म्हणजे जर तो रूट जर व्हीआयपीचा असला तर त्याच्यावर पहिले एसपीजीची लोक सगळा रूट मॉनिटर करतात, कोबिंग ऑपरेशन करतात आणि मग राज्य सरकारला सांगतात की आम्हाला तुमची ही मदत इथे इथे हवी. पण हा जो प्रकार झाला हा मला वाटतं राज्य सरकारच्या पेक्षा त्या एसपीजीवर जास्त ठपका ठेवू शकतो. कारण एसपीजीचा जो सर्वात जवळचा माणूस राहुल गांधीचा होता त्याचं काम होतं त्यांना पूर्णपणे कव्हर देणं. जर त्यांनी पाहिलं की राहुल गांधीच्या चेहऱ्यावर एक लेझरचं बीम सारखं पडतंय तर इमिजिएटली ॲज अ सिक्युरिटी पार्ट त्यांनी राहुल गांधींना कव्हर करून गाडीत टाकायला पाहिजे होता. हे त्यांना अधिकार असतात. ते म्हणजे व्हीआयपीला उचलून गाडीत कोंबून तिथनं बाहेर काढू शकतात. कारण त्यांचं मुख्य काम असतं त्या व्हीआयपीच्या सिक्युरिटी जो व्हीआयपी आहेत त्याच्या जीवाची सुरक्षा. मग तिथे मग ते फॉर्मॅलिटी पाहत नाहीत. जर तो अधिकारी तिथे असला आणि त्या अधिकाऱ्यांनी ते लेझर बीम पाहिल्यावरही ऍक्शन नाही घेतली तर याचा अर्थ होऊ शकते की त्याला याची खात्री असू शकते की ही स्नायपर गनचं किंवा स्नायपर रायफलचं हे बिंब नाही आहे. तो ते एक त्याचं असू शकतं. दुसरं त्याचं दुर्लक्ष होऊ शकतं. जर त्याचं दुर्लक्ष झालं तर हा फार मोठा लॅप्स आहे तो एसपीजीचा आहे. त्याच्यासाठी आपण राज्य सरकारला दोषी धरू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे पत्राची. पत्र लीक होणं त्यामुळं ते लोक जागरूक होतील हत्यारा असं मला वाटत नाही. आपल्याकडे 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या अगोदर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे होम मिनिस्ट्रीचे सर्क्युलर येतात की आम्हाला असं इन्फॉर्मेशन कळलं की प्राईम मिनिस्टरची हत्या होणार आहे, गृहमंत्र्यांची हत्या होणार आहे. हे 26 जानेवारीच्या अगोदर रेग्युलर दिल्लीमध्ये फीचर आहेत. आणि मग काही दिवसांनी ते म्हणतात की 4 लोक पकडलीत, ते हत्याचा कट करत होते. त्या लोकांचं काय होतं तिथे, कुठे त्यांना कधी सजा होते, ते कधी सुटतात हे काही कळलेलं नसतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी ते जे हे आहेत मारक किंवा जो हत्यारा असेल तो सजग झाला असेल. पण काँग्रेसनी आपलं काम केलं. आता हे गृहमंत्रालयाचं काम आहे की इन्क्वायरी ऑर्डर करून त्यांना हे पाहायला हवं शिवराय एक्झॅक्टली झालं काय. बरोबर. शिवराय कुलकर्णी. असं आहे की सगळ्या देशामध्ये निवडणुकांचा माहोल चालू आहे आणि ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करायला चालले होते. याच्यातल्या आता वानखेडेंनी सुरक्षा व्यवस्था कशी असते, त्याच्यातले गुणदोष काय असतात त्याची पूर्ण चर्चा केली. पण त्यांच्या चेहऱ्यावर जे लेझरचे किरण आपल्याला दिसले ते मुळात प्रत्यक्षामध्ये त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले नाही. जे दिसत आहे ते असं दिसत आहे की नंतर जे छायाचित्रांकन पाहायला गेलं त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे की त्यांच्या चेहऱ्यावर असा लाईट पडलेला होता आणि त्यातून हे सगळं उभं झालेलं आहे. ते उभं झाल्यानंतर असा लाईट कशाचा होता, खरं म्हणजे एवढ्या सोप्या प्रश्नावरही या सगळ्या विषयाची सोडवणूक होऊ शकत होती. पण त्या लाईटच्या केवळ लाईटमुळे आपण एकदम स्नायपर गन पर्यंत, ती गन स्नायपरच असावी इथपर्यंतचा सगळा अंदाज व्यक्त करून ते पत्र जे दिलं गेलं त्या पत्रामुळे ही चर्चा मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात सुरू झाली. एक तर सुरक्षा व्यवस्थेमध्ये जर कमी असेल तर ते चूक आहे. मी मगाशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या जीविताला धोका होता कामा नये. त्यांचं जीवित जे आहे ते सर्वोपरी आहे, ते सांभाळलं गेलं पाहिजे. पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं की भारतकुमार राऊत ज्याप्रमाणे म्हणाले की सगळे निष्कर्ष काढून चुकलेले आहेत सगळेजण की त्याच शिवराजी मी तुम्हाला एकच मिनिटाकरता थांबवतो. आतापर्यंत कोणी निष्कर्ष काढलेला नाही. एक गोष्ट मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, आतापर्यंत कोणी थेट निष्कर्ष काढलेला नाही. गोष्ट 1. गोष्ट 2, एका विशिष्ट मी सांगतो तुम्हाला, एका विशिष्ट आकाराचा जर का दिवा सातत्यानं फिरत असेल तर ती शंका व्यक्त केलेली आहे. ही फक्त शंका व्यक्त केली जी काँग्रेसच्या पत्रात काँग्रेसच्या नेत्यांनी जे अधिकृतपणे पत्र गृहमंत्रालयाला लिहिलंय त्यात व्यक्त केलेली शंका आहे. या विषयातले तज्ज्ञ त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतात. शिवराजी, तुम्ही, मी किंवा इथे या चर्चेत असलेले कोणी असा नाही सांगू शकणार की हा जो लाईट आहे तो किती MM चा आहे, तो किती हा आहे, त्याची लांबी रुंदी काय. या तांत्रिकतेत संबंधित सुरक्षा यंत्रणा जाऊ शकतात. थोडक्यात आक्षेप घेत नाहीये मी, त्यावर आक्षेप घेत नाहीये मी, अजिबात त्यावर आक्षेप घेतला नाही की त्यांनी शंका काय व्यक्त केली. पण ज्या पद्धतीने चर्चांचा सगळा सूर सुरू झाला आजपर्यंत राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कचुराई झाली किंवा सुरक्षा व्यवस्थाने एसपीजी दर्जाची सुरक्षा त्यांना व्यवस्थित दिल्या गेली नाही अशी कुठलीही तक्रार आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्याच्यामुळे सरकार त्यांना सुरक्षा देत नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं का
तर हे बरं. मुद्दे मला असं वाटतं की अशा तऱ्हेचा कुठलाही शिवराजजी, याचा आतापर्यंत भाईंनीही भाजपला किंवा कोणालाही केंद्रीय गृह मंत्रालयाला मी आरोपीच्या अजिबात म्हणत पिंजऱ्यात नाही. अजून तरी उभं केलेलं नाहीये भाई. मी अजिबात म्हणत नाहीये. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून म्हणजे हे जे माझं उद्गार आहे हे मी भाजपचा प्रवक्ता म्हणून भाई एकच सेकंद, अशोक वानखेडे पूर्ण करा, मग मी येतो. असा की मी एसपीजी असं म्हणालो शिवराय, एकच मिनिट. की हे पाकिस्तानचा सुद्धा डाव असू शकतो. बरोबर बरोबर. आपल्या देशाला भाई, मी अनस्टेबल येतो. करण्याचं कारस्थान चायना करू शकतो, पाकिस्तान करू शकतो, बऱ्याचशा लॉबीज आहेत इंटरनॅशनल आर्म्स लॉबीज, बरोबर आहे. त्या करू शकतात. भाई त्यामुळे हे बोला. कट कोणा एका पार्टीचा म्हणजे एका कुठल्याही बरोबर आहे, देशातली बरोबर आहे. कुठलीही राजकीय पार्टी या थरावर जाऊ शकत नाही इतका मला विश्वास आहे. निश्चित अशोकजी, दुसरी बरोबर गोष्ट, आहे. कुठलंही राज्य सरकार कुठल्याही व्हीआयपीला मारण्यासाठी सिक्युरिटी काढेल हा मला न पटणारा विषय आहे. नाही, निश्चित अशोकजी, जर भाईंच्याकडे आपण फक्त राजीव गांधींची जी हत्या झाली हो. ती थोडी प्रिकॉशन घेतली असती, आलेल्या पत्रकारांना ठीक साचपून घेतलं असतं किंवा पत्रकारांची ठीक जर पुन्हा बॉडी तपासणी केली असती तर बहुतेक राजीव गांधी वारले असते. निश्चितपणे. पण त्यावेळेला आपण- हा विषय आला असता की त्या पत्रकारांचं स्कॅनिंग करणं जरुरी आहे त्यांना पास दिल्यावर ह्या गोष्टी. त्यानंतर आता काय झालं, आता कुठल्याही प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला जायला भाई मी येतो, तुम्हाला वेळ डायबिटीसची देणार गोळी आहे. सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. हो आता जर तुम्ही कोणाला म्हटलं की मी आता नरेंद्र मोदींच्या एका प्रोग्राम मध्ये होतो आणि तिथे माझ्या खिशातली एक गोळी सुद्धा काढून घेतली औषधाची, बर, पण तो त्या सुरक्षेचा प्रकार आहे. भार कारण ठीक आपल्या आहे. देशात अशोकजी, त्याच्या तुमचा हत्या मुद्दा झालेल्या लक्षात आला आणि तो त्यामुळे तेवढाच सुरक्षा महत्वाचा होणार. आहे की एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असते. भाई थोडक्यात मग आपल्याला राऊत सरांकडे जायचं आहे. नाही, मला एक समजत नाही की आम्ही कुणीही असं म्हटलंच नाही की बाबा नाही, हो, त्याचा मी दोष आहे, सांगितलं याचा पाहिजे दोष आहे, कुणाचा दोष आहे, परंतु हो. इथे जे काही हो नाही, पण तुम्ही सांगितलं परंतु तरी तो तुमतून तेच चालू आहे. त्यामुळे मला मोठं आश्चर्य वाटते की आपण सकारात्मक चर्चा करतोय की नेमका एकमेकावर आरोप करतोय. आम्ही तर आरोप केलाच नाही, उलट आम्ही हे सांगतोय की आतापर्यंतचा जर भूतकाळातला अनुभव पाहता, जर आपल्याला एक प्रसंग सांगतो, ते म्हणाले म्हणून सांगतो, नाही तर मी हा प्रसंग सांगणार नव्हतो. इथे याच्यामध्ये कर्नाटकामध्ये इलेक्शन चालू होत्या आणि कर्नाटकामध्ये राहुल गांधी विमानाने गेले होते. त्या विमानाची काय परिस्थिती झाली ही मीडियामध्ये आली नाही, पण तिथे सुद्धा सुरक्षाचे काय लॅप्सेस होते त्याचं सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही कळवलं होतं. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. आम्ही कुणाला तिथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नाही. पण ही गोष्ट खरी आहे की देशातला कुठलाही नेता असेल, कुठल्या राजकीय पक्षाचा असेल, पंथाचा असेल, आज लोकशाहीचं हे एक फार मोठं आपल्या भारताच्या लोकशाहीचं वैभव आहे की आम्ही एकमेकाची वैयक्तिक उडीधुडी काढायला बसलो नाही, परंतु जर सुरक्षा व्यवस्था मग ते त्याची ती रेंज असेल का, ती स्नायपरच आहे का, ती याची आहे का, असं आपल्याला जेव्हा प्रश्न तयार होतात त्यावेळेला सुरक्षा अधिकाऱ्यांनीच सांगणं गरजेचं आहे की बाबा नक्की काय होतं, निश्चितपणे त्याची चौकशी व्हावी, त्याची पूर्णतः शहानिशा व्हावी, हे त्याच्या मागची भूमिका आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय अयोग्य असं काय निश्चित भाई. कारण नाही. संदीपजी, नाही, निश्चितच या बाबतीमध्ये कुणीही निष्कर्षाप्रत आलेलं नाही हे तर मान्यच केलं पाहिजे की अशा पद्धतीने काही कट कारस्थान होतं असं आत्ता कुणी नाही आलंय. पण ही शक्यता पूर्णपणे दुर्लक्षित करणं हे सुद्धा योग्य नाही, कारण एक महत्वाचा नेत्याशी संबंधित हा सगळा विषय आहे. दुसरं असं की आता जसं मगाशी विषय झाला त्याप्रमाणे की प्रचाराच्या काळात थोडेसे सुरक्षेचे नियम डावलून काही वेळेला नेते लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात. पण आता आज आपल्या देशामध्ये ज्या वेगवेगळे इव्हिल्स आहेत, म्हणजे अगदी काही नक्षलवादाची समस्या आहे, दहशतवादाची समस्या आहे, आणखीन काही वेगवेगळ्या लॉबीजचा ज्याचा आता उल्लेख वानखेडेंनी केला, हे सगळं लक्षात घेता आज ते वातावरण तसं राहिलेलं नाही. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांनी सुद्धा जो काही वेळेला आग्रह असतो, बरेच वेळा आपण असं बघतो की एसपीजी सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या व्यासपीठावर कोणी जायचं याचे नियम ठरवल्यानंतर सुद्धा काही नेते घुसण्याचा प्रयत्न करतात, तिथं आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न करतात, काही वेळेला सुरक्षेचे नियम डावलायला साठी वजन टाकतात, दबाव टाकतात. तर हे सुद्धा राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा टाळलं पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या घटना घडणं किंवा अशा पद्धतीचा कोणी प्रयत्न करणं हे फार म्हणजे घातक आहे.
दुसरं असं आहे की अशा पद्धतीचा प्रयत्न करणारी व्यक्ती ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या आणि त्याच्या पूर्ण यांनी तयारीत असू शकते. बरोबर. पण म्हणजे शेवटी आपण सुरक्षेला सर्वार्थानं काळजी असलेले घेतली अधिकारी पाहिजे. आणि तो नेता आणि ते कार्यकर्ते. बरोबर. हा बरोबर. राऊत सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला. मगाशी अशोक वानखेडे सरांनी ज्याचा उल्लेख केला, आपण सगळे पत्रकार आहोत, अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपली एवढी काळजी घेण्याचं कारण काय, आमची एवढी तपासणी करण्याचं कारण काय. या सगळ्या अशा गोष्टी पाहता पत्रकार, राजकारणी आणि त्यांची सुरक्षा पाहणारे संबंधित अधिकारी यांनी थोडासा परस्परांचा अधिक आदर केला पाहिजे. लोकांनी घाई करू नये. राजकारण्यांनी सुद्धा फार लोकांमध्ये न मिसळता थोडी काळजी घ्यावी. ठीक आहे, लोकांना भेटायचं असतं, निवडणूक आहेत, त्याच्यामुळे कदाचित लोकांवर प्रभाव पाडण्याचाही विषय असतो, पण तरी थोडी काळजी घेतली पाहिजे आजचा प्रसंग पाहता. अगदी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये दोन तीन पदर आहेत या गोष्टीला. नंबर एक ची गोष्ट म्हणजे नेत्यांच्या सगळ्यात जवळ जाणारे असे पत्रकार असतात. या पत्रकारांचा स्वतःचा एक अहंकार असतो. मी वाईट अर्थाने अहंकार म्हणत नाही, मी चांगल्या एक स्वभाव असतो हा, की त्यांना कोणी त्यांचे खिसे तपासलेले चालत नाहीत. हो. अनेक पत्रकार तुम्ही असे पाहिलेले शिवाजी पार्कच्या जाहीर सभेला येताना की त्यांना त्या सुरक्षेचं जे हे असतं, चौकट असते, त्याच्यातून जायलाही आवडत नाही. ते विरोध करतात त्याला. आम्ही काय चोर उचक्के आहोत का, आम्ही मारेकरी आहोत का, असं विचारतात. अशा तऱ्हेची पत्रकारांची भूमिका असते, जे नेत्याच्या सगळ्यात जवळ जातात. दुसरी गोष्ट, राजकीय फॉलोअर्स, त्यांचे पाठीराखे असतात, हे स्टेजवर ज्या पद्धतीने येतात किंवा त्यांच्या जवळ ज्या पद्धतीने जातात, त्याच्यामुळे मोठे धोके होतात. राजीव गांधीजींची हत्या ही अशाच प्रकारे झाली होती की कोणीतरी आलं तिकडे आणि त्यांना हार घालण्याचा प्रयत्न केला आणि राजीव गांधींनी ते स्वीकारला. दोन्हीने हे केलं पाहिजे. सुरक्षा रक्षक ह्याच्या यंत्रणेबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. ती खूप चांगली सुरक्षा यंत्रणा ठेवतात, पण जेव्हा नेताच हे करतो तेव्हा त्यांचा नाईलाज होत असतो. आपले स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी हे महाराष्ट्रातले होते. त्यांच्याशी एकदा बोलताना मला त्यांनी असं सांगितलं होतं की इंदिरा गांधींची सुरक्षा राखणं हे खूप मोठं आव्हान आहे, कारण त्यांना लोकांमध्ये जायलाच आवडतं स्वतःलाच. त्यामुळे आम्ही किती जरी कडं केलं तरी त्या कडं तोडून त्या बांबूचं कडं तोडून सुद्धा त्या पुढे जाऊन लोकांकडून हार स्वीकारतात, त्यांना हस्तांदोलन करतात. अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा ही गोष्ट सुरक्षा राखणं ही खूप कठीण होऊन जाते. या सगळ्या निवडणुकांच्या उत्सवामध्ये, लोकशाहीच्या उत्सवामध्ये सुरक्षा यंत्रणांनी काळजी घेतली पाहिजे, जनतेनं, पत्रकारांनी काळजी घेतली पाहिजे आणि नेत्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. भारताच्या सर्व राजकीय पक्षांचे सर्व प्रमुख नेते की जे या देशाच्या मार्गदर्शनात आपापली भूमिका आपापल्या पद्धतीनं बजावत असतात, या सगळ्यांची सुरक्षा ही आपल्या सगळ्यांकरता ही अतिशय महत्त्वाची आहे. या राहुल गांधींच्या आजच्या विषयातली चूक आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर बाहेर येईल आणि इथून पुढच्या काळात अशा प्रकारची चूक SPG आणि संबंधित यंत्रणांकडून जर का झाली असेल तर ती पुढे होणार नाही. सर्व नेत्यांना खरंच उदंड आयुष्य मिळो, उदंड आरोग्य मिळो. या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोक.